शेकडो वर्षांच्या परंपरेत जे कधीही घडलं नाही त्याचा दावा सत्ताधारी आमदारांनी केलाय। संविधान दिंडीच्या नावानं पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप आमदार मनीषा कायंदेंनी केलाय। यावरून आता सत्तेतल्या तिन्ही पक्षातच वाद सुरू झालेत। पाहूयात हा रिपोर्ट। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे। वारकरी अर्बन नक्षल आहेत का ते एकदा सांगावं सरकारने की वारकरी अर्बन नक्षल आहेत। वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? पंढरीच्या वारीमध्ये जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर तुम्ही त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार? अमोल मिटकरी त्यांचं जाऊ दे, सोडून द्या। त्यांचे अनेक विषय आम्ही ते काढू शकतो, सोडून द्या त्यांचा विषय। वारीत देवाला न मानणाऱ्या नास्तिक संघटना, संविधान दिंडीच्या नावानं अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आणि लोकायतच्या नावाखाली वारकऱ्यांचा बुद्धिभेद सुरू असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी मनीषा कायंदेंनी केल्यावरून वाद सुरू झालाय। मात्र पंढरपूरच्या वारीत जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर त्याला अर्बन नक्षलवादी म्हणणार का, असा सवाल अजित पवारांच्याच गटानं केलाय। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट, जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। पंढरीच्या वारीमध्ये जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर तुम्ही त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार? डोक्यावर तुळस घेण्यासारखी संविधान पण डोक्यावर घेणं पवित्रच आहे ना। भिडे गुरुजींनी मागच्या वेळेस वारी प्रदूषित करण्याचं पाप केलं, आपल्या त्या आळंदीच्या पालखीमध्ये तलवारी काढल्या, त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं। त्या जरी महायुतीचा भाग असतील तरी कोणी काही बोलेल त्याचं आम्ही काही समर्थन करत नाही। अमोल मिटकरी त्यांचं जाऊ दे, सोडून द्या। ते आक्रमक झालेत आता आणि म्हणतात की गालबोट लावण्याचं। त्यांचे अनेक विषय आम्ही ते काढू शकतो, सोडून द्या त्यांचा विषय। शेकडो वर्षांपासून पंढरपूरची वारी सुरू आहे, मात्र आजपर्यंत वारीत नक्षलवादी घुसल्याचा आरोप कधीही झाला नाही। वारीत देवत्वाला नानाविध प्रकारे मानणारेही लोक वर्षानुवर्ष येतात, पण सत्ताधारी कायंदेंनी वारीत नक्षलवादी आणि नास्तिकवादी शिरल्याचा आरोप करून नवा वाद सुरू केलाय। वास्तविक देव देवळात नाही तर माणसात शोधा, असं सांगणाऱ्या गाडगेबाबांनाही महाराष्ट्रानं संताचा दर्जा दिलाय। मग गाडगेबाबाही कायंदेंच्या लेखी नास्तिकवादी ठरतात का, असा सवाल सोशल मीडियाद्वारे त्यांना विचारला जातोय। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। गाडगे महाराज हे सुद्धा पंढरपूरला जायचे पण मंदिरात जात नव्हते, त्यांनी माणसातच देव शोधला असं पण बोललं जातं आणि त्यामुळे मंदिरातल्या देवाला पूजू नका, जनतेची सेवा करा, लोकांची सेवा करा, तीच खरी ईश्वर सेवा असं म्हणायचे। मग आता संत परंपरेला सुद्धा गालबोट लावण्याचं कुठेतरी काम होत आहे अशी टीका होऊ लागली आहे। हे बघा, हे स्वतःच्या सोयीने त्याचा अर्थ काढण्यासारखं झाला। संत गाडगे बाबा महाराज अनेक हिंदू धर्मामध्ये रोज कोणी देवळात जावं असंही नाही आहे, तुम्ही घरी बसून देखील देवाची आराधना करू शकता। तुम्ही जर का राष्ट्रभक्त आहात, तुमचा धर्म तुम्ही कशाही पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पाळू शकता, त्यामुळे या सगळ्या उपटसुंबांनी आम्हाला शिकवायची गरज नाही। वारकरी अर्बन नक्षल आहेत का ते एकदा सांगावं सरकारने की वारकरी अर्बन नक्षल आहेत, सांगावं। तुकारामाची गाथा आणि संविधान याच्यामध्ये अंतर नाही। तुकारामांनी पण मुठमाती देण्यासाठी, जातीवादाला मुठमाती देण्यासाठीच लढाई केली। ही लढाई समता आणि समानतेसाठी होते, तेच तर संविधानात आलं। गेले अनेक वर्ष वारी काय शिकवते तुम्हाला? समता आणि समानता। आणि ती जर धोक्यात असेल, म्हणजे संविधान धोक्यात असेल, तर वारीच्या माध्यमातून जर प्रबोध होणार असेल तर वारी ही संविधानाचं प्रतीक आहे। जर संविधान हातात घेणं अर्बन नक्षल असेल तर मी अर्बन नक्षल आहे। वारकऱ्यांना नक्षलाइट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। मला वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात।
सरकारची भूमिका चुकीची आहे. सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात. जर कायंदेंच्या दाव्यानुसार वारीत अर्बन नक्षलवादी घुसले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कारण पंढरपूरला येणाऱ्या वारीसोबत अनेक ठिकाणी पोलीसही आहे. विनापरवाना साधा ड्रोन कॅमेरा जरी उडवला तरी पोलीस ते कॅमेरे फास्ट टाकून खाली पाडतात. त्यामुळे आकाशात उडून ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या ड्रोनवर जर पोलिसांची नजर असेल तर मग कायंदेंच्या दाव्यानुसार वारीत शिरलेले नक्षलवादी पोलिसांना कसे दिसले नाहीत असाही प्रश्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.